अशी देखील माहिती मिळते आहे। तुम्ही उल्हासनगरमध्ये देखील हेच करताय असं मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे शिवसेनेच्या नाराज मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये जी भेट झाली, जी बैठक झाली, त्याच्यामधल्या चर्चेचे हे दोन मुद्दे सध्या बाहेर आलेले आहेत, जे एबीपी माझावर आपण पाहताय। मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलंय आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना जे सांगितलंय तो हा संवाद। तर मंत्री पंकजा मुंडेंनी सुद्धा याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे। ते काय म्हणाले बघूया। हम उनसे बातचीत करेंगे। ताई, आज की कैबिनेट में शिवसेना के मंत्री मौजूद नहीं रहे। मुझे नहीं लगता ऐसा कुछ है। वो अपने अपनी नगरपालिका में व्यस्त होंगे, क्योंकि खुद शिंदे साहब थे। पर कैबिनेट छोड़कर नगरपालिका इतना इंपॉर्टेंस आपको लगता है, उसके लिए अलग सा समय भी दिया जा सकता है? मैं ये किसी और के बारे में टिप्पणी करने का मेरा कोई हक नहीं बनता। जो उपस्थित थे वो सारे उपस्थित थे। चुनाव चल रहे, सब अपने अपने जिले में काम कर रहे। वो कारण हो कई दिनों से नाराज। कैसे कारण बताऊंगी इनका, मुझे पता नहीं है वैयक्तिक सबका कारण, पर खुद शिंदे साहब थे यहाँ पर। शिवसेना के कुछ मंत्री नाराज चल रहे हैं पिछले कई दिनों से। मुझे ऐसा कोई नहीं लगता है, आपके सोचने। बहुत बहुत शुक्रिया। तो ये थी पंकजाताई मुंडे, जो तो अभी कैबिनेट खत्म करके आए हैं। उन्होंने बताया कि नगर पालिका, नगर पंचायत के जो चुनाव होने वाले हैं उसको लेकर शिवसेना के सभी मंत्रीगण है वो व्यस्त है। और ऐसी ही बातचीत अभी कुछ देर पहले हमने शिवसेना के मंत्री गुलाबराव पाटिल इनसे की थी। उन्होंने भी यही वजह दी थी। लेकिन देखिए, कैबिनेट छोड़ के इलेक्शन चुनाव की रणनीति करना, ये कोई वजह है वो सही नहीं लग रही है। इसके पीछे की असली कहानी थोड़े ही समय में बाहर आ सकती है, क्योंकि अभी धीरे धीरे है कैबिनेट खत्म हो रही। आणि अधिक माहिती घेऊया। अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी। अभिषेक, एकीकडे हे सगळं नाराजी नाट्य समोर येत आहे आणि आता शिवसेनेचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुद्धा नकार दिला अशी माहिती कळतीये। ते जाहीरपणे काहीही बोलायला तयार नाहीयेत। किती तीव्रता दिसतीये शिवसेनेची, या नाराजीची शिवसेनेच्या? एकूणच पक्षप्रवेशासंदर्भात वाद जो आहे तो आधीपासून आपल्याला समोर येताना दिसत होता। मात्र तो उघडपणे समोर येताना दिसत नसला तरीही मागणं जो एकूणच हा वाद आहे तो दिसत होता। मात्र आता उघडपणे हा वाद जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतो आहे। शिवसेनेचे सर्वच मंत्री जरी नसले तरी काही मंत्री हे बैठकीला आपल्याला उपस्थित असल्याचं कळतं आहे। आणि एकूणच शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतलेली आहे, जिथं डोंबिवलीमध्ये जे आज पक्षप्रवेश झालेले आहे त्या संदर्भात नाराजी देखील शिवसेनेच्या मंत्र्यांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। मात्र दुसरीकडे जर का पाहायचं तर कुठेतरी शिवसेनेकडूनच या सगळ्याची सुरुवात करण्यात आलेली होती। उल्हासनगरमध्ये पक्षप्रवेश घेत ही सुरुवात केली। अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी थेटपणे शिवसेनेच्या मंत्र्यांना बोललेलं आहे। सोबतच तुम्ही जर असं करणार असाल तर हे चालवून घेतलं जाणार नाही। भाजपने केलं तर ते चालणार नाही, असं देखील हे आपल्याला एकूणच जे संवाद आहे तो आपल्याला इथं होताना दिसतो आहे। एकूणच यामध्ये जर का पाहायचं तर एकमेकांना प्रवेश देऊ नका, पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावं, अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी नाराजी देखील या संदर्भात व्यक्त केलेली आहे। आणि मुख्यमंत्र्यांकडनं शिवसेनेच्या मंत्र्यांना या संदर्भात सुनावलं देखील आहे। त्यामुळे एकूणच कुठेतरी वाद जो आहे तो सध्याला उघडपणे आता आपल्याला दिसतो आहे। कुठेतरी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडनं पक्षप्रवेशांचा धडाका हा आपल्याला पाहायला मिळतोय भाजपमध्ये। आणि एकूणच नंबर 2 चे जे काही विधानसभेमधले उमेदवार होते ते थेटपणे भाजप हे घेत आहे। एकूण मग ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असेल किंवा मग शिंदेचे ते दुसऱ्या फळीचे उमेदवार असेल ते घेतले जात आहेत। आणि कुठेतरी स्वबळाची तयारी ही सध्याला तयारी आपल्याला भाजपकडनं होताना पाहायला मिळते आहे। आणि त्यावर कुठेतरी नाराजी ही शिवसेना व्यक्त करताना दिसत आहे। आणि एकूणच या सगळ्या गोष्टींना कंटाळून किंवा या सगळ्या गोष्टींची नाराजी व्यक्त करण्यासाठी हे शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले होते। मात्र मुख्यमंत्र्यांनी देखील शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलेलं आहे। अभिषेक, या सगळ्यामध्ये ही सगळी प्रक्रिया गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू आहे। विशेषतः कोकणामध्ये जे काही घडतं आहे, कोकणामध्ये विशेषतः रायगडमध्ये 10 पैकी जवळपास 8 ते 9 ठिकाणी शिंदेंना पूर्णपणे वेगळं पाडण्यात आलेलं आहे। अनेक शिंदेंचे जे तिथले स्थानिक नेते आहेत ते राष्ट्रवादीकडे आलेले आहेत। मात्र आत्ताच एवढी ही नाराजी उफाळून आलेली आहे। विशेषतः डोंबिवलीमध्ये जे काही घडतं आहे, जिथे श्रीकांत शिंदेंचं वर्चस्व आहे आणि त्यांच्या अगदी निकटवर्ती असणारे नेते भाजप सध्या आपल्या पक्षामध्ये दाखल करून घेत आहे। ह्यातली सगळ्यात ज्याला आपण म्हणतो तात्कालिक कारण किंवा सगळ्यात वर्मी लागलेला जो घाव आहे ज्याच्यामुळे ही नाराजी येते, तो नेमका कुठला आहे अशी चर्चा?
नक्कीच एकूण जर का पाहायचं तर प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागल्यानंतरच कुठंतरी एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही खतखत आपल्याला आधीपासूनच पाहायला मिळत होती। एकूण या संदर्भात बोललं देखील जातं, राजकीय वर्तुळात चर्चा देखील होताना पाहायला मिळते। 2.5 वर्ष जेव्हा एकनाथ शिंदे हे स्वतः मुख्यमंत्री होते त्यावेळी कुठंतरी त्रास जो आहे तो देखील भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि रवींद्र चव्हाण यांना देखील देण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर कुठंतरी याचाच वचपा काढण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्याला आपल्याला होताना पाहायला मिळताना दिसतोय। दुसरीकडे यामध्ये जर का पाहायचं तर आजचे जे हे चारही पक्ष प्रवेश म्हणायचे किंवा माजी नगरसेवकांचे हे पक्ष प्रवेश म्हणायचे तर ते कुठंतरी श्रीकांत शिंदे यांच्या जवळची ही सगळी मंडळी आहेत। एकूणच भाजपमधनच शिवसेनेमध्ये गेलेली होती, शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात गाजावाजा करत या सगळ्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच आपल्याला होताना पाहायला मिळालेला होता। मात्र आज पुन्हा एकदा भाजपमध्ये या सगळ्यांचे पक्षप्रवेश आपल्याला होताना दिसलेले आहेत आणि त्यात हाच खाव कुठंतरी वर्णी लागलेला आहे अशा प्रकारची राजकीय वर्तुळात देखील चर्चा आहे। एकूणच महेश पाटील असतील, सुनीता पाटील असतील किंवा मग सायली विचारे असतील अशी ही सगळी जी माजी नगरसेवक आहेत हे सगळे कुठंतरी श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे होते आणि त्यामुळे निश्चित बरोबर या सगळ्याच्या नाराजीच्या दिशेने हे सगळं जाताना दिसतंय। बावनकुळे सध्या बोलतायत, आपण ऐकूया ते काय म्हणतात। निवडणुकीच्या विड्रॉ आहेत फॉर्मचे, सॉरी निवडणुकी बावनकुळे प्रतिक्रिया देत आहेत काही वेळातच हे त्या ठिकाणी आपापल्या जिल्ह्यात आहेत, शिवसेनेची आहेत आणि राष्ट्रवादीची आहे, त्यामुळे मला वाटतं की आजची संख्या ही थोडी कमी होती। दुसरा काही त्या ठिकाणी दुसरा कुठल्याही विषयाने कोणी त्या ठिकाणी अनुपस्थित नाही आहे। एकच आहे की आज कार्यकर्ते निवडणूक असल्यामुळं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रभारी मंत्री असल्यामुळं त्या जिल्ह्यात मंत्र्यांनी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली। शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या ठिकाणी आपापल्या भागात आहे आणि राष्ट्रवादीचे आहे, त्यामुळं आज मंत्रिमंडळातली संख्या कमी होती। एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः बैठकीला होते, माननीय अजितदादा होते, आताही बैठकी सुरूच आहे। आज इन्फ्रास्ट्रक्चर समितीची बैठक झाली, आता फॉरेस्टची बैठक सुरू आहे। त्यामुळं कुठेही त्या ठिकाणी जो एक मीडियामध्ये किंवा काहीतरी परसेप्शन निर्माण करण्यात आला की आजच्या बैठकीत मंत्री नाही आहे, हे चुकीचं आहे। आजच्या बैठकीत मंत्री नसणे म्हणजे केवळ निवडणुकीची सुद्धा उपस्थित होते। एकनाथ शिंदे एकटे फक्त कॅबिनेटला गेले आणि बाकी सगळे मंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालयात बसून राहिले, कोणीही आलेलं नव्हतं। आता बघा दादा भुसे साहेब इथे सर्वच मंत्री आहेत कॅबिनेटला, आता प्री कॅबिनेटला होते आणि कॅबिनेटला नव्हते सर, फक्त एकनाथ शिंदे एकटेच होते। कल्याण डोंबिवलीमध्ये जे आजी नगरसेवकांचे शिवसेनेचे पक्षप्रवेश होतात त्यामध्ये नाही, मला वाटत नाही याबद्दल काय असेल, कारण माननीय एकनाथजी आत्ता आम्ही सर्वच एकत्रच आहोत। आत्ताच एक इन्फ्रास्ट्रक्चर स्टेट कमिटीची बैठक झाली। मला याच्यात मला वाटतं की तुमचा जो काही परसेप्शन निर्माण झाला तो चुकीचा आहे। कुठेही नाराजी नाही आहे, आम्ही सर्व आता बसलेलो होतो, त्यामुळं कुठलाच नाराजी नाही आहे। साहेब अशी माहिती मिळाली की मुख्यमंत्र्यांनी ज्या मंत्र्यांना सांगितलं आहे की तुम्ही सुरुवात केली होती त्यामुळे सगळं हे पक्ष फोडण्याचं एकमेकांच्या विरोधात महायुतीतल्या हे ठरलंच आहे महायुतीमध्ये की कुठल्याही पक्षाचा महायुतीमधला कुठलाही नेता महायुतीतल्या एकामेकाच्या पक्षात जाणार नाही। पण मधल्या काळात काही अपरिहार्य घटना घडल्या आणि त्यातनं काही भाजपमधनं शिवसेनेत गेले, एकनाथजीकडे गेले, एकनाथजीकडे काही अजितदादाकडे गेले, अजितदादाचे काही आमच्याकडे आले, त्यामुळं काही काळ या अशा पक्षप्रवेश झाले आहेत। पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार साहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील। परंतु ही गोष्ट खरी आहे की आमचे काही पदाधिकारी किंवा काही माजी लोकप्रतिनिधी काही एकनाथजीकडे गेले, एकनाथजी ते काही भाजपमध्ये आले, काही अजितदादाकडे गेले, त्यामुळं मला असं वाटतं की थोडा या ठिकाणी काही नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या बैठकीत हा कारण नव्हता।
पण तुम्ही म्हणताय की नाराजी तयार झाली असेल, पण तशी परिस्थिती तुम्हाला वाटतेय का? कारण एकूणच प्री कॅबिनेटला येणं, कॅबिनेटला न येणं, एकीकडे कुठेतरी बहिष्काराचं हे लक्षण दिसतं. नाही, मला वाटतं की पक्षीय राजकारणा महायुतीमध्ये चर्चा होतं. पक्षीय राजकारणाची मागच्या पक्षीय राजकारण महायुतीच्या बैठकीमध्ये जिथे मी आहे, रवींद्र चव्हाणजी आहेत, दादा भुसे, आपले शंभूराज देसाई आहेत, समन्वय समिती आहे महायुतीची. पक्षाबद्दलचा कुठलाही जो इश्यू असतो तो काही कॅबिनेटमध्ये किंवा प्री कॅबिनेटमध्ये नाही आहे. प्री कॅबिनेटमध्ये केवळ म्हणजे कुठल्याही पक्षाची, म्हणजे ते शिवसेनेची असो, अजितदादाची असो, त्या किंवा भाजपाची असो, त्यामध्ये चर्चा होते की आजचे काय विषय आहेत, या विषयावर चर्चा होतं. कुठल्याही पक्षीय राजकारणाची चर्चा ही महायुतीच्या समन्वय समितीमध्ये होतं. मागच्या वेळी बैठकीत त्या ठिकाणी चर्चा झाली होती. पण मला वाटतं आजचा जो काही चर्चा आहे किंवा आजचा जो काही तुमच्यामध्ये हे जी माहिती आली आहे, याचा काही संबंध आजच्या या पक्षप्रवेशाबद्दल नाही आहे. आजचा संबंध हा केवळ निवडणुकीमध्ये मंत्री त्या ठिकाणी प्रभारी मंत्री आपापल्या जिल्ह्यात असल्यामुळं सर्वांचेच मंत्री कमी आलेत. भाजपाचे 8 मंत्री कमी आहेत आणि त्यामुळं त्याबद्दल केवळ आणि केवळ निवडणुकीमध्ये आपापल्या भागात व्यस्तता आहे. कोई बहिष्कार नहीं डाला है. माननीय एकनाथ शिंदे जी पूरा टाइम बैठक में थे. अभी भी माननीय मुख्यमंत्री की तरफ 2 महत्व की बैठक चालू है. फॉरेस्ट की बैठक है जिसमें बीबट जो गांव-गांव में आ रहे हैं उसके लिए चर्चा चालू है. सारे शिवसेना के मंत्री अंदर बैठे हैं. हमारे अभी दादा भुसे जी है, गोगावले जी है, सिरसाट जी सभी तो है. आज केवल संख्या इसलिए कम थी, बीजेपी के भी 8 मंत्री नहीं थे क्योंकि तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यांनी जी माहिती दिली आहे ते असं म्हणतायत की शिवसेनेचे काही मंत्री उपस्थित होते, मात्र मंत्रिमंडळ बैठकीला हे सगळे उपस्थित होते असं सुरुवातीला बावनकुळेंनी म्हटलंय. आमचेही 8 मंत्री कमी हजर होते. स्थानिक पातळीवर सध्या निवडणुका सुरू आहेत आणि त्यामुळे तिथल्या कामात ते अडकलेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अधिक माहिती घेऊया. अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत. अक्षय, आता बावनकुळेंनी ज्या प्रकारे एकपणे सावरून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, मंत्री या परिसरामध्ये आलेले होते, नाराजी नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. काय आता अपडेट्स मिळत आहेत, काय नेमकं घडलंय? नाराजी तर आहेच अमोल, कारण की ज्या प्रकारे सगळे मंत्री मंत्रालयात उपस्थित होते मात्र ते उपस्थित नव्हते ज्यावेळी कॅबिनेटची बैठक झाली. त्यामध्ये काही मंत्र्यांशी आपलं बोलणं झालं आणि त्यांनी एक 5 ते 6 कारणं आपल्याला यामध्ये सांगितलेली आहेत. ते कारणं कोणती आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपचे नेते आणि जे मंत्री आहेत ते शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांचा प्रवेश करून घेत आहेत. हे सगळ्यात मोठं कारण आहे. जसं की डोंबिवलीला घडताना दिसलं, अंबरनाथ बदलापूर इकडे घडताना दिसलं, तर ते एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. दुसरं कारण म्हणजे निधीच्या संदर्भात देखील शिवसेनेच्या मंत्र्यांना सतत फेरे मारावे लागतात किंवा निधी वाटपाच्या वेळी किंवा एखादा प्रकल्प असेल त्याच्या मंजुरीच्या वेळी जर शिवसेना नेत्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या